नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, माऊली पाठ्यपुस्तक 7th स्टँडर्ड मधील 11th नंबरचा जो लेसन आहे बंधुप्रेम, त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर एक्सप्लेन केलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आहे मौखिक. मौखिक म्हणजेच काय, तर ओरली जे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ते. पहिला आहे महाभारत ग्रंथ कोणी लिहिला, आणि उत्तर येणार आहे महाभारत हा ग्रंथ महर्षी वेद व्यास यांनी लिहिला आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे कौरवांच्या आई वडिलांचे नाव काय होते. म्हणजे जे कौरव होते त्यांच्या वडिलांचं आणि आईचं नाव काय होतं, तर वडील होते राजा धृतराष्ट्र आणि आई होती राणी गांधारी. त्यानंतर 5 पांडवांची नावं सांगायची आहेत. तर 5 पांडवांमध्ये सगळ्यात मोठे कोण होते, युधिष्ठिर म्हणजे धर्मराज, सेकंड होते भीम, थर्ड नंबर अर्जुन, आणि फोर्थ आणि फिफ्थ नकुल आणि सहदेव. असे हे कोण होते, तर 5 पांडव. अशा प्रकारे तुम्हाला यांचे आन्सर सांगायचे आहेत. त्यानंतर रायटिंग वाला आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. तर पहिला क्वेश्चन आहे कौरव व पांडवांचे एकमेकांशी का पटत नसे. कौरव आणि पांडवांचं का जमत नव्हतं, तर उत्तर येणार आहे कौरव व पांडव चुलत भाऊ असले तरी एकमेकांशी त्यांचे पटत नसे, कारण हस्तिनापूरचे सारे राज्य कौरवांना हवे होते आणि राज्याचा वाटा ते पांडवांना द्यायला तयार नव्हते. म्हणजेच काय, कौरव आणि पांडव कोण होते, की चुलत भाऊ होते, आणि कौरवांना त्यांचं जे हस्तिनापूर होतं त्याच्यामधलं काहीच म्हणजे पांडवांना द्यायचं नव्हतं. त्यामुळे ह्यांची लहानपणापासून भांडणं होत होती. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे पांडवांना वनात का जावे लागले. म्हणजे पांडव वनात का गेले, तर उत्तर येणार आहे एकदा दुर्योधनाने धर्मराजाला द्यूत खेळायला बोलवले. द्यूत काय आहे, हा जो गेम आहे त्याचं नाव आहे. परंतु या खेळात साध्या भोळ्या धर्मराजाला दुर्योधनाने कपटाने हरवले. म्हणजेच काय, तर धूर्त बुद्धीने त्याला म्हणजे खोटं बोलून किंवा त्याला फ्रॉडगिरी करून दुर्योधन धर्मराजाला म्हणजेच युधिष्ठिराला हरवतो, आणि त्यामुळे धर्मराजाला आपल्या भावांसह वनात जावं लागतं. कारण तशी अट ठरलेली असते की जो कोण ह्या खेळामध्ये हरेल तो 14 वर्षाचा वनवास 12 वर्षाचा वनवास भोगेल. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे चित्ररथ का रागावला. आता उत्तर येणार आहे गंधर्व आणि सहकारी तळ्यात आनंदाने खेळत होते. चित्ररथ काय होता, हा गंधर्वांचा राजा होता. मग गंधर्व आणि त्यांचे जे सहकारी दुसरे जे गंधर्व होते हे तळ्यामध्ये खेळत होते, आणि हे कौरवांना पटलं नाही, म्हणजे कौरवांना नाही आवडलं ते. त्यांनी रागावून त्यांना अपमानित केलं, म्हणजे त्यांचा इन्सल्ट केला. तसेच इथून चालायला लागा, म्हणजे इथून निघून जावा. मधांत कुठले असे अपशब्द काढले, एक बॅड वर्ड बोलला त्यांना, जो मधांत नावाचा. हे दुर्योधनाचे उद्धट बोलणे ऐकता चित्ररथाला राग आला. म्हणजे हे जे वात्रट बोलणं होतं दुर्योधनाचं हे बघून चित्ररथ राजा रागावला. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे धर्मराज भीमाला काय म्हणाला. तर धर्मराज युधिष्ठिर भीमला काय म्हणाले, आणि उत्तर येणार आहे धर्मराज भीमाला म्हणाला की भीमा असं बोलू नये. भीमा जेव्हा बोलत होता की म्हणजे मी नाही सोडवायला जाणार किंवा बरं झालं त्यांना अद्दल घडली वगैरे, तर तेव्हा युधिष्ठिर काय म्हणतो भीमाला की भीमा असं बोलायचं नसतं. किती झालं तरी कौरव आपले भाऊ आहेत, आपापसात भांडताना ते 100 व आपण 5. म्हणजे किती काही जरी झालं तरी ते आपले भाऊच आहेत. आपण जेव्हा एकमेकांमध्ये भांडतो, म्हणजे जेव्हा आपलं म्हणजे कौरवांचं आणि पांडवांचं भांडण असतं तेव्हा कौरव 100 असतात आणि पांडव 5 असतात. पण दुसऱ्याशी भांडताना आपण 105 आहोत. म्हणजे जेव्हा आपल्या व्यतिरिक्त बाहेर कोणाशी जेव्हा भांडण होणार आहे तेव्हा आपण सगळे मिळून 105 जण असणार आहोत. आणि दुर्योधनास मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे दुर्योधनाची मदत आपण केलीच पाहिजे, कारण हे काय आहे, तर आपलं भाऊ म्हणून काम आहे किंवा कर्तव्य आहे. त्यानंतर येणार आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश नावाचे एक नगर होते. तर उत्तर काय येणार आहे हस्तिनापूर. कौरवांचा डॅश डॅश आवडत नसे, तर कौरवांचा काय आवडत नव्हता, दृष्टपणा. चांगला डॅश डॅश शिकवा. चांगला काय शिकवा, धडा, म्हणजे त्यांना चांगली अद्दल घडवा. डॅश डॅशची सुटका केली. कोणाची सुटका केली, तर दुर्योधनाची सुटका केली. कोणापासून, चित्ररथ राजा गंधर्वांपासून. आता कोण कोणास म्हणाले, चला आपण झाडांना झोपाळे बांधू. तर हे कोण म्हणालं, एक गंधर्व इतरांना म्हणजे दुसऱ्या गंधर्वांना म्हणाला.
हे कोण तळ्यात खेळणार, तर हे कोण म्हणतं, दुर्योधन आपल्या भावंडांना म्हणतो की हे कोण आहेत आपल्या तळ्यामध्ये खेळणारे, इथे पृथ्वीवर सगळीकडे किंवा हस्तिनापूरचं जे काही राज्य आहे इथे आमचा अधिकार असणार आहे. इथून जा, आम्हाला इथे खेळायचं आहे. तर कोण म्हणतं, हे दुर्योधन गंधर्वांना म्हणाला. 4 नंबर आहे, त्यांना चांगला धडा शिकवा, म्हणजे त्यांना चांगली अद्दल घडवा, असं कोण म्हणालं, तर गंधर्व चित्ररथ इतर गंधर्वांना म्हणाला. कोणाला, तर दुर्योधनाला आणि त्याच्या भावंडांना. छान झालं, भली खोड मोडली, तर हे कोण म्हणाल, भीम आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच धर्मराजाला किंवा युधिष्ठिराला म्हणाला. आता चुकी बरोबर सांगायचं आहे. कौरव व पांडवांचे एकमेकांशी पटत नसे, सो हे काय, सॉरी, पटत असे, सो हे काय असणार आहे, चूक, कारण त्यांचं कधीच एकमेकांशी पटत नव्हतं. त्यानंतर आहे, दुर्योधन स्वभावाने शांत व समंजस होता, तर हे चूक आहे, कारण दुर्योधन जो होता तो खूप कपटी आणि चालाक किंवा वाईट बुद्धीचा असा होता. 5ही भाऊ वनात आनंदाने राहत होते, आणि हे काय आहे, तर बरोबर, कारण ते भाऊ जिथे पण कुठे जायचे तिथे ते आनंदाने राहायचे. गंधर्वाचे नाव बलराम होते, तर हे चुकीचं आहे. गंधर्वाचं नाव काय होतं, तर चित्ररथ. भीम आनंदाने टाळ्या पिटू लागला, म्हणजे भीम आनंदाने टाळ्या वाजवायला लागला का, तर हो, त्याला आनंद झाला, दुर्योधनाला शिक्षा झाली म्हणून तो खुश होता, म्हणून तो आनंदाने टाळ्या वाजवायला लागला. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन आहे, खालील दिलेली वाक्य वाचा व गोष्टीच्या किंवा पाठाच्या आधारे योग्य घटनाप्रमाणे चौकटीत लिहा. आता आपल्याला सांगायचं आहे की कोणतं वाक्य पहिल्यांदा आलेलं आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला क्रम जो आहे तो लावायचा आहे. तर सगळ्यात पहिला येणार आहे 4 नंबर, एके दिवशी दुर्योधनाने धर्मराजाला द्यूत खेळायला बोलवले. सगळ्यात आधी काय, तर त्याला द्यूत खेळायला बोलवलं होतं. सेकंड नंबर येणार आहे, 5ही भाऊ रानात एकमताने व आनंदाने राहत होते, सो तिथं द्यूत मध्ये ते हरल्यामुळे त्यांना वनवास भेटला. ते वनवासामध्ये खूप आनंदाने आणि एकमताने, म्हणजेच काय, तर एकमेकांच्या म्हणजे मत जाणून घेऊ किंवा आनंदाने राहत होते एकत्रित असं. त्यानंतर 3rd नंबर येणार आहे, ती जागा सगळ्या गंधर्वांना पसंत पडली. त्यानंतर गंधर्व म्हणजे पृथ्वीवरती आले आणि ती जागा सगळ्यांना आवडली होती. नंतर आहे, त्यांनी कौरवांचा पराभव केला व त्यांच्या सैन्याला पळवून लावले. त्यानंतर कौरवांचं आणि गंधर्वांचं भांडण झालं, आणि त्याच्यामध्ये कोणाचा पराभव झाला, तर कौरवांचा, आणि त्यांच्या सैन्याला गंधर्वांनी पळवून लावलं. आणि 5th नंबर आहे, दुर्योधनाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कोण म्हणतं, तर युधिष्ठिर आपल्या भीमाला म्हणतो की दुर्योधन हा आपला भाऊ आहे, त्यामुळे त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. अशा प्रकारे 1 ते 5 नंबर तुम्हाला लावायचे आहेत. त्यानंतर 7th नंबरचा क्वेश्चन आहे, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजेच काय, तर मिनिंग सांगायचे आहे. एका शब्दाचा दुसरा काय अर्थ आहे. रागचं येणार आहे द्वेष, कुशलचं येणार आहे पटाई. कुशल म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये जो अग्रेसर असणार आहे तो. मदतचं येणार आहे सहाय्य, हेल्प करणं. नोकरचं येणार आहे सेवक, आणि त्रासचं येणार आहे छळ. विरुद्धार्थी शब्द लिहा. थोरलाचं येणार आहे धाकटा, गोडचं येणार आहे कडू, दुःखचं येणार आहे सुख, आवडचं येणार आहे नावड, नोकरचं येणार आहे मालक. त्यानंतर लिंग बदलायचं आहे, म्हणजेच काय, तर जेंडर चेंज करायचं आहे. थोरलाचं येणार आहे थोरली, म्हणजेच थोरला मोठा मुलगा, थोरली मोठी मुलगी. राजपुत्राचं येणार आहे राजकन्या किंवा राजपुत्री. पक्षीचे येणार आहे पक्षी, भाऊचे येणार आहे बहीण, आणि राजाचे येणार आहे राणी. त्यानंतर आहे वचन बदला. वर्ष असेल तर एक असेल तर वर्ष असणार आहे, खूप सारी वर्षे होणार आहेत. सैन्य, सैन्य काय आहे, तर खूप सारे जेव्हा असणार आहे तेव्हा ते सैन्य असणार आहे, आणि एकटा असणार आहे तेव्हा तो सैनिक असणार आहे. कमळचे येणार आहे कमळे, टाळीचे येणार आहे टाळ्या. त्यानंतर आहे दानशूर कर्णाची चित्र चिकटवा आणि त्याच्याविषयी माहिती लिहा. मग कर्णाबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे, तर मी याच्यामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे, तर ती काय लिहिली आहे तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. कर्ण हा महाभारत या महाकाव्यातील एक प्रसिद्ध आणि पराक्रमी योद्धा होता. कर्ण कोण होता, तर एक प्रसिद्ध आणि पराक्रमी योद्धा होता. तो कुंती मातेचा मुलगा होता, तो कुंतीचा मोठा मुलगा होता, पण त्याचे पालन पोषण अधिरथ नावाच्या सारथीने केले होते. पण कुंती जेव्हा त्याला पाण्यामध्ये सोडून देते, म्हणजे ती कुवारी असताना जेव्हा कर्णाचा जन्म होतो, त्यानंतर ती त्याला सांभाळू शकत नाही, कारण समाज काय म्हणेल ह्या भीतीने. मग ती काय करते, तर पाण्यामध्ये टोपलीमध्ये त्याला सोडून देते, आणि ते कोणाला मिळतो, तर अधिरथ नावाच्या सारथीला मिळतो, आणि तो त्याचं पालन पोषण करून त्याला मोठा करतो.
कर्ण अत्यंत शूर, सामर्थ्यवान आणि दानशूर होता. तो नेहमी इतरांना मदत करायचा. कोणतीही वस्तू मागितल्यावर तो नकार देत नसे. मग कर्ण हा अत्यंत शूर. शूर म्हणजे खूप धाडसी होता, सामर्थ्यवान, खूप ताकद होती त्याच्यामध्ये आणि दानशूर होता. असं म्हणतात की कर्णा इतका मोठा दानशूर कोणी नव्हता. तो नेहमी इतरांना मदत करायचा आणि कोणी काही जरी मागितलं तरी तो त्या गोष्टीला नकार देत नसे. म्हणून लोक त्याला दानवीर कर्ण असे म्हणत. महाभारतातील युद्धात तो कौरवांचा मित्र होता आणि दुर्योधनासाठी लढला. जरी त्याचे आयुष्य कठीण गेले असले तरी तो शेवटपर्यंत प्रामाणिक व दानशील राहिला. म्हणजे त्याचं आयुष्य जरी वाईट असलं तरी पण शेवटपर्यंत तो प्रामाणिक होता, म्हणजे लॉयल होता आणि दान धर्म करणारा होता. अशा प्रकारे तुम्हाला कर्णाविषयी माहिती लिहायची आहे. त्यानंतर आहे माझा आवडता छंद, या विषयावरती निबंध लिहायचा आहे. तर आता मी इथे एक लिहून दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या पद्धतीचा किंवा तुमच्या आवडीचा लिहू शकता. प्रत्येक माणसाचा काही ना काही छंद असतो. माझा आवडता छंद म्हणजे वाचन. म्हणजेच काय, तर प्रत्येकाला काही ना काही आवडत असतं, पण मला वाचायला खूप आवडतं. मला गोष्टींची पुस्तके, कथा आणि प्रेरणादायी पुस्तके वाचायला खूप आवडतात. मग मला स्टोरी बुक्स आणि मोटिवेशनल स्टोरीज वाल्या ज्या असतात ते वाचायला आवडतं. वाचनामुळे मला नवीन विचार मिळतात आणि ज्ञान वाढते. वाचल्यावरती काय होतं, तर मला नवीन थॉट्स येतात आणि वाचल्यामुळे माझं ज्ञान, जे नॉलेज आहे ते पण वाढतं. जेव्हा मी वाचन करते तेव्हा मला खूप आनंद होतो आणि रिकाम्या वेळेत मी एखादे पुस्तक नेहमी हातात घेते. माझे पुस्तक हे माझे खरे मित्र आहेत. म्हणजे माझे रिअल फ्रेंड कोण असतील तर ते आहेत म्हणजे बुक्स. ती मला कधी कंटाळा येऊ देत नाहीत. वाचन हा माझा आवडता छंद आहे आणि तो मला आयुष्यभर ठेवायचा आहे. सो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या निबंधाचे एंडिंग करू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हे क्वेश्चन आन्सर्स तुमच्यासाठी हेल्पफुल राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या लेसन सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.